वरून महायुतीमध्ये वैचारिक फूट पडली आहे का याची चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेला निमित्त ठरलंय अजित पवारांचं हिंदी सक्तीबाबतचं एक विधान। लहान मुलांना पहिलीपासून तीन भाषांचं ओझं नको असं मत अजित पवारांनी मांडलं आणि एक प्रकारे विरोधकांच्या सुरात सूर मिसळला। महत्त्वाची बाब म्हणजे हिंदीच्या मुद्द्यावरून पवार काका पुतण्याचं मत अगदी तंतोतंत जुळतंय। त्यामुळे हिंदीबाबत जाहीर मतप्रदर्शन करून दादांनी सरकारची कोंडी केली आहे का याची चर्चा रंगली आहे। 5वी पासून हिंदी असावं, पहिली पासून मराठी त्यांना शिकावं। अजितदादांनी केवळ भूमिका मांडून होत नाही तर कॅबिनेटमध्ये ही चर्चा का घडवून आणली नाही? माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितलं, सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय करू। GR मध्ये वा कुठेही पहिलीपासून हिंदी सक्तीचा आत्ताचा निर्णय आहे असं म्हणल्याचं मला आठवत नाही। प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीवरनं महायुतीत वैचारिक फुटीचे संकेत मिळतात। राज्य सरकारनं आडमार्गानं केलेल्या हिंदी सक्तीवरनं अजितदादांनी मात्र वेगळा सूर अडवला। हिंदीच्या मुद्द्यावरनं अजितदादांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। विशेष बाब म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीविषयी अजित पवार आणि शरद पवार दोघांची भूमिका एकच आहे। लहान मुलांना पहिलीपासनं तिसऱ्या भाषेचं ओझं नको याबद्दल दोनही पवारांचं एकमत दिसतंय। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये। 5वी पासून हिंदी असावं, पहिली पासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। महायुतीत असूनही अजित पवारांनी रंग माझा वेगळा भूमिका जपण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप कटेंगे तो बटेंगेचा नारा देत असताना दादांनी मात्र वेगळी वाट निवडली। मुस्लिम मतदार किंवा मुस्लिम उमेदवार देण्यासंदर्भात दादांची भूमिका ही भाजप आणि शिवसेनेपेक्षा बरीच वेगळी होती। भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊनही अजित पवार नेहमीच चाणाक्षपणे राजकीय सर्वधर्म समभाव जपत आले आणि त्यामुळेच की काय आत्ताच्या हिंदीच्या भूमिकेवरूनही विजय वडेट्टीवारांनी अजितदादांना हिंदीबाबत फक्त मत मांडू नका तर मंत्रिमंडळातही चर्चा करा असा सल्ला दिलाय। म्हणजे गुजरातमध्ये लागू होत नाहीत, इतर राज्य त्या ठिकाणी लागू करत नाहीत आणि मराठीचं अस्तित्व संपवण्यासाठी मिटवण्यासाठी अशा पद्धतीनं ही तिसरी भाषा सक्तीची करणं हे शरद पवार साहेब आणि अजित पवारजी, पवार साहेब तर विरोधात आहेत, त्यांची भूमिका ती स्पष्टपणे मांडली आहे। पण अजितदादांनी केवळ भूमिका मांडून होत नाही तर कॅबिनेटमध्ये ही चर्चा का घडवून आणली नाही आणि कॅबिनेटमध्ये यावर चर्चा करून दादा आग्रही का झाले नाही? मला वाटतं आज मी अजित पवार साहेबांचं बघितलं आणि मनापासून अभिनंदन करतो की सरकारमध्ये राहून त्यांनी एवढ्या अतिशय स्पष्टपणे ही भूमिका मांडली, त्याबद्दल खरोखर मनापासून त्यांचं अभिनंदन। अजित पवारांच्या हिंदीबाबतच्या विधानानंतर महायुतीची अडचण झाली नसती तरच नवल। हिंदीवरून सरकारची बाजू सावरण्यासाठी पुढे आले ते आशिष शेलार। सरकारनं हिंदी सक्ती कुणावरही लादली नसल्याचं म्हणत त्यांनी हिंदीच्या धोरणावरनं अनेक गैरसमज असल्याचंही नमूद केलं। त्यांनी सूचना केली आहे, त्यांच्या सूचनेची चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितलं, सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय करू। कुठेही अजितदादासहित कोणीही GR मध्ये वा कुठेही पहिलीपासून हिंदी सक्तीचा आत्ताचा निर्णय आहे असं म्हणल्याचं मला आठवत नाही। हिंदी सक्तीवरनं सरकार टीकेचं धनी बनत असताना दादांनी सरकारला घरचा आहेर दिल्याचं बोललं जातं। पण अजित पवार कायमच संवेदनशील विषयांवरनं सरकार विरोधात निर्माण झालेला रोष कमी करण्याचा किंवा डायल्यूट करण्याचा प्रयत्न करताना दिसतात। त्यामुळे दादांचा हा हिंदी विरोध म्हणजे खरंच सरकार विरोधातली भूमिका आहे की राजकीय चातुर्याची झलक याबद्दलचे अंदाज बांधले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर हिंदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। आमचे मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांची चर्चा करण्याची, नवीन
शिक्षण पद्धती काय आहे ती समजून सांगण्याची आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीममध्ये मागे राहू नये, इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत, केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाळली नाही म्हणून. त्यामुळे या संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ. आमच्या मुलांच्या हिताचा निर्णय आणि मराठीच्याच हिताचा निर्णय.